नमस्कार मित्रांनो, महासीईटी सेलने बीएड सीईटी करिता नोटिफिकेशन पब्लिश केलेला आहे आणि ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन करून फॉर्म भरणे पण सुरू झालेले आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण बीएड सीईटी परीक्षेसंदर्भात सविस्तर माहिती पाहणार आहोत। तरी पुढे जाण्या अगोदर हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। असे चॅनलवर नवीन असल्यास असे नवनवीन व्हिडिओ करता चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। बीएडला प्रवेश घेण्याकरिता आपल्याला ही एग्जाम देणे अत्यावश्यक असते। तुम्हाला जर मराठीमधून बीएड करावायचं असेल तर तुम्हाला फक्त बीएड जनरल सीईटीज द्यावायचे आहे आणि जर तुम्हाला बीएड इंग्लिश माध्यमातून करावायचं आहे, इंग्लिश मीडियममधून करायचं असेल तर आपल्याला ELCET ही वाली बीएडची एंट्रन्स एक्झाम द्यावायची असतो। तर अगोदर कन्फर्म करून घ्या की आपल्याला बीएड इंग्लिशमधून करावायचं आहे किंवा मराठीमधून करावायचं आहे आणि आपल्या जवळपास इंग्लिश मीडियमचे बीएडचे कॉलेज आहेत का, तर हे अगोदर कन्फर्म करा आणि त्यानंतर तुम्ही बीएड सीईटीचा फॉर्म भरून घ्या। बीएड सीईटी देण्याकरिता आपल्याला मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असणार आहे? जर आपल्याला बीएड करावायचं आहे तर आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं असायला पाहिजे, परंतु तुम्हाला सीईटी एक्झाम द्यायची आहे आणि तुम्ही ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षाला आहे तरी आपल्याला सीईटी एक्झाम देता येतो। सीईटी एक्झाम दिल्यानंतर आपला ग्रॅज्युएशन कंप्लीट होते आणि नंतर आपण बीएड करू शकतो। आणि बीएड करण्याकरिता बघा आपल्याला मिनिमम मार्क रिक्वायरमेंट काय असणार आहे, तर जे रिझर्व कॅटेगरीचे कॅन्डिडेट असणार आहे त्यांच्याकरिता मिनिमम 45% ग्रॅज्युएशनला असणे अनिवार्य आहे। तर जे ओपन कॅटेगरीचे कॅन्डिडेट आहेत त्यांना मिनिमम 50% ग्रॅज्युएशनला असणे अनिवार्य आहे। जर तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन झाले असेल तर तुम्हाला काय एक्स्ट्रा मार्क मिळणार। बीएड सीईटी परीक्षेचे 17/2024 रजिस्ट्रेशन करून फॉर्म भरणे सुरू झालेले आहे। महत्त्वाचे दिनांक बघा, रजिस्ट्रेशन करणे 28 डिसेंबर 2024ला सुरू झालेले असून अर्ज करण्याची शेवटची दिनांक आहे 28 जानेवारी 2025। म्हणजे आपल्याला फॉर्म भरण्याकरिता 1 महिन्याचा कालावधी मिळालेला आहे। तर आपण शेवटच्या दिनांकी वाट न पाहता लवकरात लवकर अर्ज भरून घ्या। ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता आपल्याला सीईटी सेलची ही वाली वेबसाईट ओपन करून घ्यावायची आहे। या वेबसाईटवरून आपल्याला रजिस्ट्रेशन करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावायचा आहे। ऑनलाईन पद्धतीने अर्ज कशा भरायचा याविषयीचा तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर तसे कमेंट करा। जास्तीत जास्त कमेंट आल्यास तो व्हिडिओ पण चॅनलवर अवेलेबल करून देण्यात येईल। रजिस्ट्रेशन झाल्यानंतर बघा 2 महिन्यानंतर आपली एक्झाम असणार आहे। एक्झाम ही 24, 25, 26 मार्चला असणार आहे। 24 मार्च, 25 मार्च आणि 26 मार्चला ही एक्झाम असणार आहे। यापैकी एक दिवस तुमची एक्झाम होणार आहे। परीक्षेचे प्रवेशपत्र म्हणजेच हॉल तिकीट परीक्षापूर्वी आपल्याला वेबसाईटवर उपलब्ध होतील, तिथून आपल्याला वेबसाईट डाउनलोड करून घ्यावायचं आहे। तर बघा आपल्याला वेळ कमी मिळून राहिलेला आहे, त्याकरिता मग अभ्यासाचे नियोजन पण करणे हे फार महत्त्वाचे असणार आहे। तर परीक्षेचा सिलेबस कसे असणार आहे, तर बघा जे विद्यार्थी मराठीमधून परीक्षा देतात त्यांच्याकरिता 100 मार्काची परीक्षा असणार आहे। यामध्ये 40 मार्काकरिता मेंटल ॲबिलिटी प्रश्न असणार आहेत। 40 प्रश्न 40 मार्ककरिता असणार आहेत। त्यानंतर 30 प्रश्न जनरल नॉलेजवर असणार आहेत। 30 प्रश्न 30 मार्काकरिता आणि टीचर ॲप्टिट्यूड यावर 30 प्रश्न असणार आहेत। 30 प्रश्न 30 मार्काकरिता असे मेंटल ॲबिलिटीवर 40 प्रश्न, जनरल नॉलेजवर 30 प्रश्न आणि टीचर ॲप्टिट्यूडवर 30 प्रश्न असे 100 मार्काचा प्रश्न असणार आहे। आणि या परीक्षेकरिता वेळ असणार आहे 90 मिनिटे। परीक्षा ही ऑनलाईन असणार आहे। ऑनलाईनच परीक्षा आपल्याला द्यावायची आहे। परीक्षेकरिता वेळ मिळणार आहे 90 मिनिटं। आणि जर तुम्हाला बीएड इंग्लिश मीडियममधून करायचं असेल तर तुम्हाला रजिस्ट्रेशन करतेवेळी ELCET हे सिलेक्ट करावायचं आहे। ELCET करिता रजिस्ट्रेशन केल्यास बघा परीक्षेचे स्वरूप सेम असेच असणार आहे, परंतु यामध्ये बघा 50 मार्काचा वेगळा सब्जेक्ट असणार आहे। म्हणजे एकूण 150 मार्काची ही परीक्षा राहील ELCET वाल्यांकरिता आणि वेळ मिळणार आहे तुम्हाला 150 मिनिटे। तर अशा प्रकारे बघा बीएड सीईटीचं ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन करणे सुरू झालेले आहे। ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची दिनांक आहे 28 जानेवारी। 28 जानेवारीच्या अगोदर आपल्याला रजिस्ट्रेशन करून घ्यावायचं आहे। परीक्षा दिनांक आहे 24 मार्च, 25 मार्च आणि 26 मार्च यापैकी एका दिवशी तुमची परीक्षा होणार। आणि ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यास तुम्हाला काय अडचण असेल तर तसे कमेंट करा, त्यासंबंधीचा आपण व्हिडिओ चॅनलवर देण्यात येईल। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला यासंबंधीचा एक कमेंट जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।